नमस्कार, मी अक्षय गवांडे आपल्या सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज जे काही 2 शिफ्ट झाल्या, त्याच्यामध्ये पहिली शिफ्ट, सेकंड शिफ्ट असेल, याच्यामध्ये पेपर ॲग्रीकल्चर कसं विचारलं किंवा बाकी कोणते विषय कसे विचारले. तर या पूर्ण पेपरचा जर विचार केला दोन्ही, तर एक मॉडरेट टू हार्ड लेव्हल होती दोन्हीमध्ये पण. पहिली शिफ्ट थोडीशी जास्त हार्ड म्हणता येईल आपल्याला, म्हणजे ज्या 16 जानेवारीला जे पेपर झाला होता फर्स्ट शिफ्टचा, त्याच्यापेक्षा आजची जी फर्स्ट शिफ्ट होती थोडीशी अवघड नक्कीच होती. त्यामुळे पेपर जर आपण क्वेश्चन वाईज बघितलं तर एक 15 ते 20 क्वेश्चन एक डायरेक्ट स्टेटमेंट मध्ये जुळत होतं थोडंफार. 15-20 क्वेश्चन येत होते आपल्याला. ज्यांनी अभ्यास केलेला आहे पूर्ण वेळ किंवा वर्षभर जे अभ्यास करत होते किंवा 6 महिने जे काय असेल ते, तर त्यानुसार 15 ते 20 क्वेश्चन डायरेक्ट येत होते. 10 ते 15 क्वेश्चन मॉडरेट लेवल मध्ये बघायला भेटत होते, जिथे आपल्याला थोडंसं लॉजिक लावायला लागत होतं किंवा थोडी कन्सेप्ट असेल की ज्याची कन्सेप्ट क्लिअर होती, त्याचं ते उत्तर बरोबर निघत होतं. कारण इलिमिनेशन पण 3-4 ऑप्शन निघत होते. जो राहील तो त्याचा ऑप्शन येत होता. आणि 20-25 क्वेश्चन मध्ये करंट बेस आपल्याला वाटलं होतं की 16 जानेवारीला जो पेपर येईल त्याच फॉर्मॅटमध्ये किंवा तिथं जे विचारलेले क्वेश्चन आहे त्याच्याच आसपास इकडे असेल, पण त्यांनी 16 जानेवारी आणि 19 जानेवारी मध्ये डायरेक्ट ड्रास्टिक चेंज बघायला भेटला आपल्याला जरा. त्यामुळे 20 ते 25 क्वेश्चन करंट बेस किंवा फॅक्च्युअल असतील किंवा मग कन्सेप्च्युअल असतील, हार्ड कन्सेप्ट. आणि याच्यात पण म्हणजे आतापर्यंत आपण जे काही लेक्चर सिरीज घेतली पूर्ण, त्याच्यामध्ये आपण आयबीपीएस चे पूर्ण क्वेश्चन किंवा आपले प्रिव्हियस इयर पुस्तक असेल याच्या बेसवरच बघत होतो. आयबीपीएस च्या मागच्या 16-17 पासून जे काही पेपर झाले होते, ह्या पेपरमध्ये तर जो पॅटर्न बघितला तर आपले त्याच्यातले ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ मध्ये कव्हर होत होते. म्हणजे आजही जरी त्या व्हिडिओ करून गेला आयबीपीएस एफओ मेन्स साठी, तरी पण 30-35 क्वेश्चन तर आरामशीर सोडवल कोणी पण. 30-35 आणि एक करंट बेस असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी वेगळं वाचावं लागेल. योजनांवर 2-4 क्वेश्चन कव्हर होतील असे ते व्हिडिओ बनवले होते. पण इथे खूपच चेंज क्वेश्चन विचारले गेले. म्हणजे एक तर त्यावरती बेस तुम्हाला कन्सेप्च्युअल विचारले गेले किंवा मग डायरेक्ट करंट डाटा कुठून तरी ह्या बॉडीनुसार काय, त्यानुसार काय किंवा ह्या ऑर्गनायझेशन नुसार काय, अशा टाईप क्वेश्चन विचारले. त्यामुळे मग तुम्हाला थोडंसं वाचन दुसरं गरजेचं होतं. पण हे किती अभ्यास करणार आपण, कारण ऑलरेडी एवढं करत होतो, त्यात परत 2 दिवसामध्ये चेंज झाला एवढा. तरी पण आपण स्कीमचं लेक्चर घेतलं, त्यातल्या जवळपास 3-4 लेक्चर 3-4 क्वेश्चन आले होते. म्हणजे इनाम असेल किंवा आणखी 2-3 क्वेश्चन आहेत त्याच्यावर. हा इनामच्या अंडर कोणती कम्युनिटी आहे किंवा फसल विम्यावरती 1% विचारली, प्रीमियम किती आहे. तर हे 2-3 क्वेश्चन बघायला भेटले. अजून एक केएसवाय चा पण आला होता. तर मग ही क्वेश्चन त्याच्यातून आले. आपण एक मागचं अनालिसिस केलं होतं. आता पण एफओ मेन्सला जर मागच्या 16 पासून तर आताच्या 20-21 पर्यंत 23 ची एक्झाम जी एफओ मेन्सची झाली, याच्यात जर बघितलं एक सिमिलरिटी आहे. म्हणजे क्वीन ऑफ गोट कोणती असेल किंवा मग फॅट कोणत्या म्हशीमध्ये जास्त आहे किंवा गॅस्ट्रेशन पिरियड असेल किंवा मग लाईफ स्पॅन असेल आपल्या ट्रॅक्टरचा, तर हे प्रश्न येत होते. इकडे डायरेक्ट ब्रेक इव्हन आवर किंवा खूप असे 5-5 मल्टिपल सेंटेन्स मध्ये. आणि ते पण म्हणजे ते शब्दांचा मिनिंग एवढा चेंज होता. इंग्लिश मध्ये तर ते खूप अवघड जात होतं समजायला. इंग्लिश आणि मराठी दोन्हीची अवस्था तीच असणार आहे. पण जे काही एक्सप्लेन केलं जात होतं त्याच्यामध्ये, त्यामुळे तिथं डोकं लावायला लागत होतं. तुम्हाला कन्सेप्टच्या बेसवर ते सोडवता येत होतं. अशा टाईप मधले ते प्रश्न विचारले गेले, जे आयबीपीएसच्या एफओ पॅटर्न पेक्षा 10-15 क्वेश्चन वेगळे होते. की जे तिकडे आपण 40-45 क्वेश्चन निगेटिव्ह असून पण एफओ मेन्स मध्ये 40-45-50 क्वेश्चन कव्हर करतात आणि मुलं चांगला रिझल्ट आणतात तिथं. पण इथं ती गोष्ट एवढी बघायला भेटणार नाहीये. 45 पर्यंत जास्तीत जास्त बरोबर येण्याचा प्रयत्न होईल. खूपच चांगलं टॅलेंटेड मुलगा असेल तर 45 पर्यंत बरोबर आणतो किंवा 40 ची एक ऍव्हरेज चालू, 35 ते 40 मध्ये एक बरोबर सुटणाऱ्यांचं प्रमाण असेल जास्त. त्यामुळे एका मार्कवर 4-4, 5-5 जण असण्याची शक्यता असणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. कारण सोपे तर जे ते सगळ्यांनाच येत होते. मॉडरेट मध्ये ज्यांनी लॉजिक लावलं ते असणारच आहे, कारण एवढे स्टुडंट आहे तर त्यांचं प्रमाण पण असणारच आहे तिथे. ठीक आहे, आपण कट ऑफ नंतर न बोलूया, पेपरच्या नंतर झाल्यानंतर हे सगळं लेक्चर. आता बघा याच्यामध्ये काय मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. हे जे बघतोय 16 तारखेचे बघितले, 19 तारखेचे आज बघतोय. या दोन्ही मध्ये परत सांगतो, तुम्ही जे आम्हाला प्रश्न दिले किंवा ऑप्शन दिले किंवा आपल्यातलं कोणी ज्यांनी पेपर दिले त्यांच्याकडून प्रश्न असतील, ऑप्शन असतील, जे काय आता, कारण काय ते प्रश्न खूप लेंदी होते आणि ते तशीच्या तशी वर्डिंग किंवा ऑप्शन आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, कारण 5 ऑप्शन आणि वर्डिंग पण खूप मोठमोठ्या सेंटेन्स मध्ये ते सगळं. त्यामुळे जेवढं आमच्यापर्यंत आलं, जेवढं गेन झालं त्यात याच्यातून आन्सर काढले. त्यामुळं जेवढे मेमरी बेस्ड क्वेश्चन आले त्याचे जास्तीत जास्त आन्सर बरोबर देण्याचा प्रयत्न केलाय. पण तरी पण 2-3 आन्सर व्हेरी असू शकतात, कारण ती वर्डिंग कशी होती, ते सेंटेन्स कसे होते,
यावरती डिपेंड असतात. त्यामुळे 40, 45, 50 क्वेश्चन मधून 2 एक क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन व्हॅरी होऊ शकतात एका शिफ्ट मध्ये आपण जे दिले ते. फर्स्ट शिफ्ट असेल, सेकंड शिफ्ट असेल, याच्या पीडीएफ ऑलरेडी राहुल अॅग्री टेलिग्राम चॅनलवर दिल्यात. आता थर्ड शिफ्टची मागची राहिली होती ती आज मी बनवली, ती पण 30 एक क्वेश्चन भेटले. आणि आजची चौथी आणि पाचवी जी शिफ्ट आहे, तर ह्या पण आजच्या पहिल्या दुसऱ्या शिफ्ट मध्ये, पहिल्या शिफ्ट मध्ये जवळपास 47-48 क्वेश्चन आणि दुसऱ्या याच्यामध्ये 30-35 क्वेश्चन भेटले. तर याचे उत्तर काढलेत. अजून जर तुमच्याकडे प्रश्न असतील तर ते पाठवा, किंवा याच्यात जर तुम्हाला वाटलं की नाही सर सेंटेन्स असं होतं, त्याचे ऑप्शन असे होते, ऍक्युरेट माहिती तुम्हाला जर असेल तर नक्की आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे राहुल अॅग्री अकॅडमीचा 77-28-27-69 त्याच्यावरती पाठवा. ठीक आहे. तर बघा आता याच्यात 1-2 क्वेश्चन वेगळे असू शकतात, तेवढं समजून घ्या, कारण हे सगळे मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. आपल्याकडे काही क्वेश्चन पेपर बाहेर आलेले नाही, जे काही मुलांनी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी त्याच बेसवर आपण बनवलेलं आहे. तर आता कृषीचा जो आता याचा उपयोग कुठे होईल, पहिली गोष्ट तुम्हाला पुढे किती महिन्यामध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार हे माहित नाही. म्हणजे रिझल्ट कधी लागेल किंवा जॉईनिंग कधी येईल, मग ह्या सगळ्या गोष्टी कालावधी तर जाणार आहे. जर लवकर करायचं म्हटलं तलाठी सारखं पटकन म्हणावं घेतलं तर 1-2 महिन्यात, 3 महिन्यात पण होऊ शकतं, किंवा मग 3 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो, हे आपल्याला काहीच माहिती नाही याच्याबद्दल. त्यामुळं आज आन्सर की बघून घेतले आपले प्रश्न, हा ठीक आहे बरोबर, बऱ्यापैकी बरोबर आलेले, आणि जीएस मध्ये पण मला बरोबर आले. या दोन्हीतून जर आपण एक टोटल काढली तर आपल्याला एक अंदाज येऊन जाईल की जर माझा खूपच कमी आहे तर मला चला पुढची एक्झाम टार्गेट करायची आहे आणि तो अभ्यास करायचा आहे, किंवा जर चांगले असतील तरी पण मग ठीक आहे, इथपर्यंत माझं सेफ होते, आता मी विदाऊट टेन्शन दुसरा अभ्यास करू शकतो. म्हणजे या दोन्ही गोष्टी तुम्हाला ठरवता येतील. आणि जरी स्कोर कसे असू, आज ही गोष्ट झाली, पेपर झाला इथपर्यंत, आता हे सोडून द्यायचं आणि नंतर जेव्हा रिझल्ट लागेल तेव्हा तो लागेलच. तर आता तुम्ही तुमचा 2-3 दिवस आराम करा, रिलॅक्स करा, त्यानंतर परत तुम्ही तुमचा अभ्यास जो काही तुम्हाला करायचा आहे, म्हणजे ह्या स्कोअर बघून तुम्हाला जो काही पुढची नेक्स्ट टार्गेट असेल, एक्झाम असतील, त्यानुसार टार्गेट करा. तर बघा आता कृषी 19 जानेवारीची जर पहिली शिफ्ट होती, पहिल्या शिफ्ट मध्ये पहिला क्वेश्चन काय होता, बटन मशरूम. बटन मशरूमचं सायंटिफिक नेम आपण सगळं घेतलं होतं. ओके, काय काय नाही आता, कारण किती घेतलं तरी कमीच पडणार आहे, कारण सगळे व्हॅरिएशन ठेवले होते करंट डाटामध्ये, कुठूनही कोणतं उचलत होते तेवढं शक्य नव्हतं आपल्या सगळ्यांना. तर बटन मशरूमचं सायंटिफिक नेम काय, ऍग्रिकस बिस्पोरस. त्यानंतर पुढे काय सांगितलं, विच इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड फंड टू आरआरबी आणि कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता ग्रामसेवक जर तुम्ही करणार असाल पुढे, तर तुम्हाला एक तो रेफरन्स म्हणून राहील की आयबीपीएस नी काय काय क्वेश्चन विचारले होते एका सिलेबसला धरून, तर त्यासाठी तुम्हाला उपयोगी पडेल जर करणार असाल तर. विच इन्स्टिट्यूट प्रोव्हाइड फंड टू आरआरबी आणि कोऑपरेटिव्ह बँक. तर कोणती संस्था जिने सगळ्यात जास्त निधी हा कोऑपरेटिव्ह सोसायटी असतील किंवा प्रादेशिक ग्रामीण बँकांना पुरवला, तर त्याचं उत्तर आहे नाबार्ड. नाबार्डच पुरवते, कारण सगळ्यात अपेक्स बँक कोणती आहे, तीच आहे, त्यामुळे सगळ्यात जास्त फंड ती प्रोव्हाइड करते. त्यानंतर विच ऍप प्रमोट ऑर्गॅनिक फार्मिंग, जे कोणी केलंय, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने शोधून काढलं होतं, असं ऍप विचारलं होतं ऑर्गॅनिक फार्मिंगला प्रमोट करणार ऍप कोणतं. वर्डिंग मध्ये चेंज असेल तर नंतर नक्की तुम्हाला जो मोबाईल नंबर सांगितलाय त्याच्यावरती सांगा, ते आपण ते करेक्ट पीडीएफ मध्ये उद्या थर्ड ची म्हणजे पहिल्या दिवशी झाले थर्ड शिफ्टची आणि आजची पहिली आणि दुसरी शिफ्ट या दोन्हींच्या तिन्हींचे पण पीडीएफ उद्या सकाळी आपल्या राहुल अॅग्री अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवर सेंड केले जातील. बघा पुढे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कोणते ऍप डेव्हलप केले प्रमोट ऑर्गॅनिक फार्मिंग साठी, तर खेतीबाडी होतं का त्याच्यामध्ये, तर ते खेतीबाडी ऑप्शन ही सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गव्हर्नमेंटनी ऍप काढलेला आहे. येलो कलर टॉक्सिसिटी, आता हा प्रश्न आहे ना, मला थोडं कन्फ्युजन आहे, म्हणजे काही जण म्हणतात होत आहेत, काही जणांनी म्हणतात की हा क्वेश्चन नव्हता. तर येलो कलर टॉक्सिसिटी हे काय सांगतोय, हायली टॉक्सिक किंवा पिवळा कलर हा आपला विषारी, अत्यंत विषारीपणा सांगतोय. ठीक आहे. जर हा क्वेश्चन नसेल किंवा असेल तर त्याच्याबद्दल नक्की कमेंट करा तुम्हाला माहित असेल तर. आता आरआयडीएफ म्हणजे काय, ग्रामीण पायाभूत आणि सुविधा विकास निधी. आपल्याला माहिती, जे बँकांचं काय असतं, एक उद्दिष्ट दिलेलं असतं, ते बँकांचं उद्दिष्ट त्यांना जर पूर्ण करता आलं नाही, म्हणजे ऍग्रिकल्चर सेक्टरला, तर त्या ऍग्रिकल्चर सेक्टरला तुम्ही जेवढे कर्ज दिले नसतील तर तुम्हाला तो काही जो काही फंड शिल्लक राहिलाय तो आरआयडीएफ मध्ये ठेवायचा असतो. आरआयडीएफ फंड कुणाचा आहे, नाबार्डचा आहे, लक्षात ठेवा. ग्रामीण पायाभूत सुविधा विकास निधी नाबार्डचा. व्हाईट गोल्ड याचं सगळ्यांना उत्तर माहिती, कॉटन.
त्यानंतर पुढं सिल्कवर्मचा स्पिनिंग किंवा विविंग म्हणजे त्याचा पॅटर्न विचारला होता की ती तिच्या भोवती जे काही सिल्कवर्म असेल तर तो किडा जो आहे तो स्वतः भोवती कसा आपला रेशीम गुंडाळतो तो पॅटर्न विचारला होता. आउटसाइड टू इनसाइड होतं, बाहेरून आतमध्ये, आणि ते कोणत्या पॅटर्न मध्ये, एग पॅटर्न मध्ये. ऑप्शन कसा होता त्यावर पण डिपेंड असणार आहे उत्तर, पण आउटसाइड टू इनसाइड आणि एग पॅटर्न जर असेल ही एकाच वाक्यामध्ये तर हेच त्याचा आन्सर होता. आउटसाइड टू इनसाइड एट पॅटर्न म्हणजे बाहेरून आत आकड्यासारखं काय करतं ते स्वतःला रेशीम गुंडाळत असतं. विच सॉइल इज बेस्ट सुटेड फॉर शुगर केन आणि बीट. आता ऊस आणि गहू पिकासाठी माती कोणती चांगली, तर ती कोणती आहे, क्ले लोमी सॉइल. क्ले लोमी सॉइल ध्यानात ठेवा, क्ले लोमी सॉइल ही काय बेस्ट आहे त्याच्यासाठी. आता ऑप्शन कसा होता, जर तुम्हाला क्ले लोम सॉइल तिथे असेल तर तेच त्याचं ऑप्शन असणार आहे, पण क्ले लोम नसेल तर मग लोम. पण 90% जर ऑप्शन आपला क्ले लोम असेल तर क्ले लोमच त्याचं उत्तर आहे. ऊस आणि गहू पिकासाठी क्ले लोम सॉइल. अकॉर्डिंग टू ICR हाऊ मेनी इसेन्शियल न्यूट्रिएंट फॉर हॉर्टिकल्चर क्रॉप. आता तसे आपण इसेन्शियल जे न्यूट्रिएंट बघतो, आर्नोल्ड स्टाउटनी 16 दिले होते सॉइल मध्ये, त्यानंतर एक 17वा दिला निकोलस 17 झाले. पण जर हॉर्टिकल्चर क्रॉपला ICR नुसार बघितले तिथे ऑप्शन मध्ये तुम्हाला 17 तर नव्हतं, मग त्याच्यानंतर व्हॅरिएशन होतं ऑप्शन मध्ये, तर स्टुडंटनी सांगितल्याप्रमाणे 16 होतं, म्हणजे एक 16 जो होता की जवळचा होता त्याच्यामुळे इसेन्शियल न्यूट्रिएंट हे आपल्या फळपिकांसाठी किती गरजेचे, 16. त्यानंतर हायेस्ट फर्टिलायझर कन्झ्युमिंग स्टेट, आता कोणतं आहे ते, पंजाब. सगळ्यात जास्त 2 पिकं घेतले जातात, आपण बघितलं तर क्रॉपिंग इंटेन्सिटी जास्त आहे, 2 पिकं घेतल्यामुळे काय होतंय तिथं की राईस असेल किंवा गहू आपला व्हीट असेल त्या दोघांना पण फर्टिलायझर जास्त प्रमाणात दिलं जातं उत्पन्न जास्त येण्यासाठी. त्यामुळे सगळ्यात जास्त कुठे आहे, सर्वात जास्त खत वापरणार आपलं राज्य तर पंजाब. हायेस्ट फ्रूट प्रोड्युसिंग स्टेट, आता फ्रूट प्रोडक्शन सगळ्यात जास्त, तुम्हाला कालच्या ज्या स्कीमचं लेक्चर नीट ऐकलं होतं त्याला मी एवढंही सांगितलं होतं, ड्रिप इरिगेशन कुठे, आंध्र प्रदेशमध्ये. आणि मग जर ड्रिप इरिगेशन कुठं करतो आपण, फ्रूटला, तर सगळ्यात जास्त एरिया आंध्र प्रदेश नाही म्हणून ड्रिप तिथे जास्त वापरले गेलेले हे वाक्य सांगितलं होतं. त्यामुळे ध्यानात ठेवा, सगळ्यात जास्त फ्रूट प्रोडक्शन स्टेट हे आंध्र प्रदेश आहे. आता अप टू हाऊ मच लोन, आता हा एक क्वेश्चन आपला त्या दिवशीच्या स्कीम मध्ये कव्हर झाला. काय सांगितलं होतं, किती लोन अमाऊंट दिलं जाते कोलॅटरल फ्री लोन बाय RBI. आता किसान क्रेडिट कार्ड बघितलं होतं आपण, किसान क्रेडिट कार्डला जे लोन देतं किंवा ते काय जे ठरवायचं आहे तर ते सगळं कोण आहे, मेन बॉडी RBI, जी 2% काय करत असते पहिलेच म्हणजे इंटरेस्ट माफ करत असते आपला किंवा ती स्वतः भरत असते. मग RBI किती टक्के लोन देते आपल्या शेतकऱ्यांना, कोलॅटरल फ्री किंवा गहाण न ठेवता काही, म्हणजे आपल्याला काहीच गहाण ठेवायला लागत नाही ह्या एवढ्या अमाऊंट पर्यंत KCC वर किंवा RBI थ्रू. 1.6 लाख म्हणजे 1,60,000. ऑप्शन कसा होता, हजार मध्ये असेल तर 1,60,000 किंवा लाख मध्ये असेल तर 1.6 लाख. आता डेफिशियंट इन नायट्रोजन अँड, आता प्रश्न सांगा मला एकदा फक्त कसा आहे तो, म्हणजे कोणत्या फॉर्मॅट मध्ये विचारला होता. जर डेफिशियंट इन नायट्रोजन आणि पोटॅश विचारला असेल आणि फॉस्फरस रिच विचारला असेल तर त्याचं उत्तर ते लॅटराइट मृदा किंवा लॅटराइट सॉइल. पण जर प्रश्न हा नायट्रोजन आणि फॉस्फरस कमी आहे पण पोटॅश जास्त आहे तर मग तिथे आपली ब्लॅक सॉइल येणार आहे, काळी माती. म्हणजे प्रश्न कसा होता त्यावरती हे उत्तर आहे. जर तुम्ही कन्फर्म असाल की हा प्रश्न होता, जास्त करून सगळ्यांचं म्हणणं होतं म्हणजे बऱ्याच जणांचं की हा प्रश्न होता नायट्रोजन आणि पोटॅश कमी पण फॉस्फरस जास्त, फॉस्फरस जास्त असताना मृदा कोणती, मग लॅटराइट सॉइल किंवा लॅटराइट मृदा. ऑपरेशनल लँड होल्डिंग, आता त्या दिवशी आपण काय बघितलं होतं की ऍग्रिकल्चर सेन्सस. आज ऍग्रिकल्चर सेन्सस वर डायरेक्ट क्वेश्चन नाही विचारला, ऑपरेशनल होल्डिंग पुढे, ऑपरेटेड एरिया पुढे, पण डेफिनेशन विचारली. मग डेफिनेशन मध्ये काय होतं, ऑपरेशनल होल्डिंग म्हणजे काय, मी सांगितलं होतं माझ्या वाट्याला जी काही जमीन आहे माझ्या नावावरती इतर ती मी शेती पूर्ण करतोय, म्हणजे पूर्ण पिकं उगवतोय किंवा अर्ध्या अर्ध्या जमिनी उगवतोय, पण ती माझ्या नावावरती पूर्ण जी काही ओन बाय टायटल, ओके, विदाउट रिगार्ड टू टायटल, लीगल फॉर्म, चे साईज कुठे आहे, लोकेशन कुठे आहे, काय घेणं नाही, फक्त ती माझ्या नावावरती आहे आणि ऍग्रिकल्चर प्रोडक्शनला ती पार्टली किंवा होलली युज करतोय, तर ती असणार ऑपरेशनल होल्डिंगची डेफिनेशन. ऑपरेशनल होल्डिंगची, ओके, काय सांगितलं, ऍग्रिकल्चर प्रोडक्शनला होलली किंवा पार्शली युज करतोय, वन टेक्निकल युनिट आहे, एका पर्सनच्या नावावरती असतं ते, विथ टायटल, लीगल किंवा साईज और लोकेशन. आता त्यानंतर ई चौपाल बद्दल विचारलं होतं, आता हे तुम्ही एक्सटेन्शन मध्ये वाचलं असेल. ई चौपालचं काय होतं, ई चौपाल,
ई चौपाल इनिशिएटिव्ह त्याने प्रश्न कसा विचारला होता की रुरल इंडियामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जी काही इंटरनेटची सुविधा आहे ती उपलब्ध कोणत्या कार्यक्रमाअंतर्गत चालू केली होती. तर ई चौपाल जी ITC इंडियन टोबॅको कंपनी, तर यांनी ते काय केलं होतं, रुरल फार्मरला कनेक्ट केलं होतं कुठं, व्हाया इंटरनेट फॉर प्रोक्युरमेंट ऑफ मग ऍग्रिकल्चर प्रोडक्ट असतील, ऍक्वाकल्चर प्रोडक्ट असतील, या सगळ्यांना लिंक करायचं काम कोणी केलं तर ई चौपालने. म्हणून ई चौपाल हा इंटरनेटचा कार्यक्रम आहे जो काही इंटरनेट कनेक्शन ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले गेले त्यांचं ऍक्वाकल्चर ऍग्रिकल्चर प्रोडक्ट हे विकण्यासाठी लिंक जोडायला. शेतकऱ्यांना अद्ययावत विपणन किंवा कृषी माहिती देण्यासाठी भारतातल्या ग्रामीण भागात इंटरनेट प्रवासासह संगणक उपलब्ध केलं होतं ई चौपाल कार्यक्रमांतर्गत. म्हणजे याचं उत्तर काय, ई चौपाल. आता ॲझोटोबॅक्टर मध्ये काय विचारलं होतं तुम्हाला, म्हणजे सॅप्रोफायटिक किंवा अनेरोबिक असे ऑप्शन होते त्याच्यामध्ये. तर याचं उत्तर काय होतं, सॅप्रोफायटिक म्हणजे जे डेड वरती राहतं, ओके, डेड वरती जगतो आणि एरोबिक आहे. आपण अनेरोबिक फक्त क्लॉस्ट्रिडियम ते बघितले होते बायो फर्टिलायझर टॉपिक मध्ये. त्यामुळं मेन काय याच्यामध्ये फक्त सॅप्रोफायटिक मध्ये तो डेड वर जगतोय आणि एरोबिक आहे, सॅप्रोफायटिक एरोबिक ॲझोटोबॅक्टर. त्यानंतर पुढचा सल्फ्युरिल फ्ल्युराईड हे कोणत्या प्रकारचं कीटकनाशक आहे किंवा इन्सेक्टिसाइड आहे, तर ते फ्युमिगंट आहे. म्हणजे एकदा रूम मध्ये किंवा जर त्या स्टोरेज याच्यामध्ये आपण फवारलं तर ते काय होतं, फ्युमिगंट कंटिन्यू तिथे त्याचा गॅस बनून राहतो आणि त्यामुळे तिथे इन्सेक्ट येत नाही, अशा टाइप फ्युमिगंट आहे ते. सल्फ्युरिल फ्ल्युराईड हे काय तर फ्युमिगंट आहे. नाबार्ड प्रोव्हाइड फंड टू सेल्फ हेल्प ग्रुप, बचत गटांना जे काही नाबार्ड फंड प्रोव्हाइड करते विलेज, ते कोणत्या वेबसाईट थ्रू किंवा पोर्टल, तर ते काय ई नारी शक्ती ते होतं, ई महिला शक्ती. तर त्याचं उत्तर काही करेक्ट भेटलं नाही, त्यामुळं हे आन्सर दिलेलं नाही याचं. त्यानंतर पुढचा ऍट व्हॉट डेप्थ, हा प्रश्न कंटिन्यू रेग्युलर राहिला होता सगळ्या शिफ्टला. एक तर शॅलो रोटेडला सांगा, डीप रोटेडला सांगा. तर ऍट व्हॉट डेप्थ द सॉइल टेस्टिंग इज डन, कोणत्या पेरिनियल क्रॉप साठी, म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त किंवा 2 सीझन पेक्षा जास्त ज्या काही फळबागा असतील किंवा पेरिनियल बहुवार्षिक क्रॉप असतील त्यांच्यासाठी नमुना कितीवर घ्यायचा, 30, 60, 90 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर आणि 90 अशा 3 टप्प्यावरती. माती तपासणीसाठी 12 महिने किंवा 2 वर्षापेक्षा अधिक कालावधीत जे पीक आहे ते 30, 60, 90 या सेंटीमीटर वरती आपल्याला नमुना घ्यायचा होता. त्यानंतर ड्रीप ठिबक सिंचन विषयी तिथं मल्टिपल स्टेटमेंट आले होते. त्याच्यामध्ये इफिशियन्सी होती 90-95% किंवा मग आणखी दुसरे भरपूर सेंटेन्स होते, पण चुकीचं ओळखायला लावलं होतं, ड्रीप वॉज मोर इरोजन. आता हे वाक्य चुकीचं पहिली गोष्ट, कारण ड्रीप मुळे काय, जर तुम्ही फ्लड इरिगेशन दिलं किंवा आणखी कोणतं इरिगेशन दिलं तर थोडीफार तरी धूप होणार आहे. पण ड्रीप मध्ये तर आपण रूट्सला पाणी देतो, त्यामुळे तिथं कोणतं इरोजन होण्याचं कारण नाही. त्यामुळे ठिबकमुळे धूप होती हे वाक्य चुकीचं होतं. आता प्रायमिंग, आता हा प्रायमिंगचा नक्की प्रश्न काय होता माहित नाही, पण ते टोबॅको मध्ये करतोय. मग प्रायमिंग बद्दल आणखी मल्टिपल स्टेटमेंट होते का फक्त एकाच याच्यात ऑप्शन होता कशात करतात, तर त्यावरती ते डिपेंड असेल. आता त्यानंतर दिस डज नॉट कम अंडर वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम, म्हणजे पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत कोणता प्रोग्राम येत नाही. तर बाकी तुम्हाला सॉइल असेल, लँड असेल तर ते प्रोग्राम होते सगळे, फक्त हिल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे टेकडी विकास कार्यक्रम हा त्याच्यामध्ये ऑप्शन नव्हता. म्हणजे हे उत्तर नाहीये त्याचं. कारण का कोणता प्रोग्राम किंवा कोणता घटक हा वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत येत नाही, तर ते कोणतं होतं, हिल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे टेकडी विकास कार्यक्रम. अर्लिएस्ट पोर्टल ऑफ गव्हर्नमेंट विच प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन रूरल एरिया, आपण एम किसान पोर्टल त्या दिवशी स्कीमच्या याच्यात बघितलं होतं. काय सांगितलं होतं की जे अलर्ट द्यायचं काम करते ग्रामीण भागामध्ये किंवा सर्व शेतकऱ्यांपर्यंत, ज्याचं काम काय होतं, म्हणजे वेदर कंडिशन असेल किंवा मार्केट बद्दल असेल तर थोडंफार तरी ऑफिसर किंवा आपण बघितलं होतं सायंटिस्ट थ्रू ते काय करतात, मेसेज पोहोचवायचं काम करतात. त्यामुळे याचा आन्सर काय, अर्लिएस्ट पोर्टल कोणत्या इन्फॉर्मेशन साठी, एम किसान ऍप, ग्रामीण क्षेत्रात माहिती प्रदान करणारं सरकारचं पोर्टल एम किसान. सॉइल हॅज हाय कॅटॅलिक चेंज कॅपॅसिटी आणि हाय सॉइल बफर कॅपॅसिटी, कॅटॅलिक चेंज कॅपॅसिटी जास्त, बफर पण जास्त, आणि त्यामुळे ते काय करते, रेजिस्टन्स करते किंवा रेजिस्टिव्हिटी टू द ऍसिड प्रिसिपिटेशन. ओके, ध्यानात ठेवा, म्हणजे कॅटॅलिक चेंज कॅपॅसिटी जास्त, बफर जास्त, त्यामध्ये रेजिस्टन्स प्रदान करत होतं तिथं ऍसिड प्रिसिपिटेशनला.
अॅग्रोस्टोलॉजी. आता याच्यात वाटते मल्टिपल स्टेटमेंट होते, म्हणजे 4-5 याच्यामध्ये डेफिनेशन दिलं होतं आणि त्याच्यात एक जे ग्रासेस होतं, तर ते ग्रासेस जे डील करत होतं ते काय अॅग्रोस्टोलॉजी किंवा गवतशास्त्र म्हणतो मराठीमध्ये, याला शब्द प्रॉपर माहित नाही. पण अॅग्रोस्टोलॉजी हे कशाबरोबर डील करते, तर ज्या काही तुम्हाला लाईन दिल्या होत्या त्याच्यामध्ये मल्टिपल ज्याच्यात ग्रास होतं ते उत्तर त्याचं होतं. अॅग्रोस्टोलॉजी ग्रासच्या रिलेटेड आहे. ग्रोइंग 2 or more crops simultaneously on a piece of land. स्ट्रीप मध्ये असं तुम्हाला वाक्य दिलं होतं. स्ट्रीप मध्ये जे क्रॉप लावतो म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा अधिक पिकं आपण एकाच लँड वरती किंवा एकाच शेतावरती लावतो, तर स्ट्रीप मध्ये लावतो, ओळींमध्ये. त्याला काय म्हणतात, स्ट्रीप इंटरक्रॉपिंग, म्हणजे पट्टा आंतरपीक पद्धत, पट्टा आंतरपीक पद्धत. त्यानंतर दिस सेंटेन्स नॉट ट्रू अबाउट इंटरक्रॉपिंग किंवा मल्टिपल. हा, मल्टिपल इंटरक्रॉपिंग बद्दल एक वाक्य विचारले होते स्टेटमेंट, आणि त्यात चुकीचं कोणतंही सांगितलं होतं. तर आता बघा काय काय विचारलं होतं त्यांनी इंटरक्रॉपिंग मल्टिपल इंटरक्रॉपिंग मध्ये. एकाच वेळेस लावतो आपण, ते एक विचारलं होतं, म्हणजे सोयींग एकाच वेळेस करतो तिन्ही क्रॉपची, बरोबर आहे, दोन्ही तिन्ही क्रॉपची. त्यानंतर विचारलं होतं मल्टिपल इंटरक्रॉपिंग बद्दल, ठीक आहे आठवत नाही तेवढं, पण म्हणजे हा त्याची जे मेन क्रॉप असतं तर त्याचं कधी पण yield जास्त असतं इंटरक्रॉप पेक्षा, तर ते एक बरोबर होतं. आणि त्याच्यानंतर तिसरा एक त्याच्यामध्ये प्रश्न विचारला होता आणखी, हा, आणि जर मेन क्रॉप गेलं तर त्याच्या जागी आपण इंटरक्रॉप काय करतो, इंटरक्रॉप आपल्याला काही ना काहीतरी उत्पन्न देऊन जातं, असे वाक्य होते. त्यातलं चुकीचं वाक्य काय आहे, कॉम्पिटिशन बिटवीन मेन अँड इंटरक्रॉप. तर कॉम्पिटिशन नसते, इंटरक्रॉप जेव्हा करतो आपण तेव्हा बरोबर ते सिरियल लेगुम असेल किंवा काय, तर यानुसार नियोजन केलेलं असतं, त्यामुळे त्या क्रॉप मध्ये कॉम्पिटिशन नसते. ओके, मग कॉम्पिटिशन जी होते मेन आणि इंटरक्रॉप मध्ये, हे चुकीचं वाक्य आहे त्याचं. त्यानंतर क्रॉप इयर. आता क्रॉप इयर मध्ये चुकीचं वाक्य विचारायला लावलं होतं त्यांनी ओळखायला. तर क्रॉप इयर इज सेम फॉर ऑल क्रॉप. म्हणजे पहिलं सेंटेन्स होतं क्रॉप इयर कधीपासून, जुलै टू जून असतं, हे वाक्य बरोबर होतं. क्रॉप इयर इज डिपेंड ऑन वेदर, त्याही गोष्टी बरोबर होत्या. आणि क्रॉप इयर मध्ये हार्वेस्टिंग ही सेपरेट सेपरेट असते किंवा डिफरंट असते, बरोबर आहे. क्रॉप जसं तसं त्याचं टायमिंग हार्वेस्टिंगचं वेगळा. हे तिन्ही चार वाक्य बरोबर होते. मग चुकीचं कोणतं होतं, क्रॉप इयर इज सेम फॉर ऑल क्रॉप नाही. मग जर अॅन्युअल आहे, पेरिनियल क्रॉप आहे, तर त्याच्यावरती त्याचं क्रॉप इयर डिपेंड असतं, त्यामुळे ते सेम नसतं. ओके, क्रॉप इयर हे डायरेक्ट नेटच्या आपल्या ज्या काही रिसर्च गेट असेल किंवा आणखी टीएनयूच्या नोट्स असेल, याच्यातून जसे तसे त्यांनी ते 4-5 वाक्य, भरपूर क्वेश्चन आहे का ज्याच्यातले डायरेक्ट वाक्य तिथले 4-5 वाक्य त्यांनी उचलले होते, जसं की क्रॉप इयर बद्दल. आता रब्बी पिकांची विक्री कोणत्या महिन्यात होती, मार्च एप्रिल. आपल्या माहिती फेब्रुवारी पर्यंत जास्तीत जास्त गहू असेल, हरभरा असेल, रब्बी पिकं निघून जातात मार्च पर्यंत जास्तीत जास्त, म्हणजे मार्च आणि एप्रिल मध्ये सगळ्यात जास्त विक्री होते. पण एप्रिल आणि मे पण कनेक्ट आहे, त्यामुळे ते उत्तर कोणतं बरोबर देतात यावरती पण आहे, पण 90% जवळपास हे मार्च टू एप्रिल हेच त्याचं उत्तर आहे, मार्च टू एप्रिल. विच ऑफ द फॉलोइंग वंडर इन्सेक्टिसाइड, हे काय भेटलं नाही, वंडर इन्सेक्टिसाइड कोणतं आहे, त्यामुळे याचं उत्तर सांगता यायचं नाही. पण जर कुणाकडे याचा रेफरन्स असेल तर पाठवा, आपण ते ऍड करू पीडीएफ मध्ये. त्यानंतर विच इज नॉट ट्रू अबाउट आयसोलेशन डिस्टन्स. आता आयसोलेशन डिस्टन्स बद्दल भरपूर वाक्य दिले होते त्यांनी, आणि त्याच्यामध्ये एक वाक्य काय सांगितलं होतं, आयसोलेशन डिस्टन्स हे हाय असते इन सर्टिफाईड सीड. आता तुम्हाला ते 2-3 चार्ट घेतले होते आपण, की फाउंडेशन सीड आणि सर्टिफाईड सीड. फाउंडेशन सीड मध्ये डिस्टन्स कधी पण 400 होतं, इकडे 200 होतं. म्हणजे फाउंडेशन सीड मध्ये कसं असतंय, की फाउंडेशन सीड मध्ये आयसोलेशन डिस्टन्स जास्त होतं, सर्टिफाईड मध्ये कमी होतं. हे चुकीचं वाक्य आहे ना, कारण आयसोलेशन डिस्टन्स हायकच करायचं सर्टिफाईड मध्ये फाउंडेशन पेक्षा, त्यामुळे हे वाक्य चुकीचं होतं. रिव्हर्स फर्टिलायझेशन ही कन्सेप्ट विचारली होती. आता हे भरपूर जणांच्या वाचण्यात नसेल, मी पण वाचली नव्हती. रिव्हर्स फर्टिलायझेशन म्हणजे काय, लीच आउट द एक्सेस न्यूट्रिएंट फ्रॉम द सॉइल. म्हणजे जे जमिनीत झालेले न्यूट्रिएंट जास्त आहे तर ते काय करायचं, पाणी देऊन आपण रिमूव्ह करून टाकायचे किंवा लीच आउट करायचे, त्याला काय म्हणतो आपण, रिव्हर्स फर्टिलायझेशन. जास्त झालेले पोषक द्रव्ये काढून घेणे किंवा पाण्याद्वारे लीच आउट करणे, याला म्हणतात रिव्हर्स फर्टिलायझेशन. विच इज नॉट ट्रू अबाउट मशरूम. आता मशरूम मध्ये त्यांनी काय सांगितलं होतं, पप शेप असतात किंवा आणखी 2-3 मल्टिपल स्टेटमेंट होते. आणि त्यातलं चुकीचं काय होतं, ह्युमन डिसीजला, म्हणजे ह्युमन मध्ये डिसीज कॉज करतात मशरूम. तर जे आपण डोमेस्टिकेटेड आहे तर ते काय कॉज करत नाही असं डिसीज, त्यामुळे ते वाक्य चुकीचं होतं. आणि याच्यामध्ये आणखी एखादं स्टेटमेंट काय होतं तर त्यावरती ते डिपेंड असेल. ठीक आहे, डिफेक्टिव्ह रायझोम बद्दल विचारलं होतं डेफिनेशन, पण जे चेक केलं डिफेक्टिव्ह रायझोमचं, तर त्याच्यामध्ये जे 4-5 ऑप्शन तुम्हाला आले होते तर ते सगळे सारखे सेम टू सेम वाटतं, त्यामुळे त्याचं उत्तर एवढं फिक्स माहित नाही. त्यानंतर फिजिकल ऑब्झर्वेशन म्हणजे काय, भौतिक सुधारणा.
फिजिकल इन्व्हर्जन, माती उलटी पालटी केली किंवा नांगरणी केली, या टाइप मध्ये काय झालं, ते फिजिकल इन्व्हर्जन झालं त्याचं, म्हणजे भौतिक सुधारणा किंवा फिजिकल अॅमिग्रेशन. कारण बाकीचे ऑर्गॅनिक मॅटर होतं तुम्हाला ऑप्शन किंवा वर्मी कंपोस्ट, बायोफर्टिलायझर, हे बायोलॉजिकल मध्ये येतात सगळे. त्यामुळं फिजिकल इन्व्हर्जन हे फिजिकल अॅमिग्रेशन आहे. हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी हा एक क्वेश्चन होता. हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी कधी असते, म्हणजे आता फ्रूट असतील किंवा व्हेजिटेबल असेल, ही त्या डिमांडवर आहे. म्हणजे काकडी तुम्हाला कशी पाहिजे, कवळी, त्यानंतर आपला जो आंबा आहे तो पिकलेल्या स्टेज मध्ये पाहिजे, किंवा मग सगळेच कोणतं टोमॅटो कोणत्या स्टेजवर डिपेंड आहे, म्हणजे तुम्हाला लॉंग ट्रान्सपोर्ट करायचंय की तुम्हाला त्याची प्रोसेसिंग करायची, ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळं हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी ही डेव्हलपमेंट ऑफ ऍट विच प्लांट और प्लांट पार्ट possesses the prerequisite for use, म्हणजे यूज कसा आहे त्यावरती ते डिपेंड आहे. कंझ्युमर साठी कंझ्युमरचा यूज कोणता आहे, कोणत्या यूज साठी वापरायचे, त्यावर हॉर्टिकल्चर मॅच्युरिटी डिपेंड असते. हा त्याचा ऑप्शन होता. विच इज नॉट ट्रू अबाउट पोस्ट हार्वेस्ट फॅक्टर. आता काढणी पश्चात जे तंत्रज्ञान असतं त्याच्यामध्ये कोणते कोणते येतात, त्यांनी स्मोकिंग दिलं होतं, ब्लांचिंग होतं वाटतंय, आणखी त्याच्यामध्ये क्युरिंग होतं. तर ते सगळे काढल्यानंतर, फळं भाजीपाला काढल्यानंतर जे काही प्रोसेस आपण करतो ते होते. त्यामुळे प्रुनिंग कधी, प्रुनिंग आपण फळं काढल्यावर करतो का, म्हणजे काढणी पश्चात तंत्रज्ञान ते प्रोसेसिंग मध्ये नव्हते. म्हणजे हाच एक वेगळा लॉजिकनी बाजूला निघत होता प्रुनिंग. त्यानंतर इंटरकल्चर ऑपरेशन नॉट फॉलोड इन ग्राउंडनट, म्हणजे कोणती स्टेज आहे ज्याच्या वेळेस आपण आंतरमाशगत करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती पेगिंग. कारण त्यावेळेस काय असतं, जे काही ग्राउंडनटच्या आल्या असतात किंवा शेंगा असतात त्या जमिनीमध्ये खोचत असतात, त्यावेळेस जर आपण इंटरकल्चर ऑपरेशन करायचं नसतं, कारण धक्का लागतो त्याला. त्यामुळे इंटरकल्चर ऑपरेशन पेगिंग स्टेजला. विच इकॉनॉमिक प्रिन्सिपल अप्लाइड व्हेन एक्सेस फर्टिलायझर अप्लाइड रिझल्टिंग इन अ सॉइल लॉस. तुम्ही गुलाबजामचं उदाहरण बघितलं असेल, जर वर्ल्डिंग असेल तर त्याचं उत्तर हेच आहे. काय सांगतोय, गुलाबजाम आपण जास्त खाल्ले तर, म्हणजे पहिलं खातो तेव्हा मार्जिनॅलिटी वाढत जाते, पण नंतर नंतर जेवढे आपण जास्त खात जातो तस तसं परत ती निगेटिव्ह होत जाते. त्याच टाइप मध्ये खत जर तुम्ही जमिनीत दिलं पहिल्यांदा तर उत्पन्न वाढतं, पण एका लेवल नंतर परत उत्पन्न कमी कमी होत जातं. उत्पन्न कमी कमी होत जातं, म्हणजे तुम्ही किती खत टाका तिथं काय होणार आहे, सॉइलचं लॉस होणार आहे, पण उत्पन्न वाढणार नाही. म्हणून तिथं डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी. जर लँग्वेज हीच असेल तिथं क्वेश्चनची, आणि जर ऑप्शन डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असेल तर ते त्याचं ऑप्शन आहे. हे सगळं मेमरी बेस वर चाललंय, त्यामुळे काय पेपर पूर्णपणे माहित नाही, 2-3 क्वेश्चन चेंज होऊ शकतात इकडे तिकडे. विच कम्युनिटी मोर ट्रेडेड अंडर इनाम प्लॅटफॉर्म. आपण त्या दिवशी स्कीमच्या लेक्चर मध्ये बघितलं, इनाम अंतर्गत कोणती वस्तू सगळ्यात जास्त विकली जाते, व्हेजिटेबल. 2 नंबर फ्रूट होतं, त्यामुळे व्हेजिटेबल सगळ्यात जास्त. असे 42 क्वेश्चन आतापर्यंत आलेले. याच्या पलीकडे जर तुमच्याकडे क्वेश्चन असतील तर पाठवा, आपण ऍड करू याच्यामध्ये. कारण पहिल्या शिफ्टचे आपले जवळपास 53-54 क्वेश्चन तयार झालेले. तसेच मग बाकीचे जर तयार झाले तर तुमच्यासाठी बरं आहे, तुम्हाला चेक करता येईल. त्याच्यामध्ये 4-5 क्वेश्चन आपले इकडे तिकडे आन्सर होतील, बाकीचे 50-55 तरी तुम्हाला म्हणजे अंदाज येऊन जाईल. त्यामुळे असेल तर नक्की पाठवा. हे सोडून जर कोणते असतील प्रश्न तर त्याचे प्रश्न आणि ऑप्शन सांगा. त्यानंतर म्हणजे फर्स्ट शिफ्ट इथपर्यंत कंप्लीट झाली. याच्यातले जवळपास 42 क्वेश्चन आपल्याकडे आहे, आणि याच्यात 1-2 बदलू शकतात. आता आपण सेकंड शिफ्ट बघूया. सेकंड शिफ्टचं प्रत्येकाला तेच वाटतं की माझी शिफ्ट हार्ड होती, पण एक प्रश्नांचं प्रमाण बघितलं त्यानुसार तर प्रत्येकासाठीच एक कॉमन डायरेक्ट स्टेटमेंट येणारे क्वेश्चन, किंवा मग लॉजिकने सुटणारे किंवा इलिमिनेशनने सुटणारे, आणि खूप कन्सेप्च्युअल असतात तर त्या टाइप मध्ये ते क्वेश्चन होते. प्रत्येक शिफ्टला तसं होतं, आणि कॉमन नसल्यामुळं प्रत्येकाला त्याची शिफ्ट हार्ड जात होती. पण आजच्या दिवशी लेंथी क्वेश्चन आल्यामुळं जीएस असेल, म्हणजे आपलं रिझनिंग आणि ऍग्री, काही काही सोडवायचं राहिलं, मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की खूप अडकून बसू नका. जर लेंथी क्वेश्चन आला तर ते राहू द्या, पहिले सगळं सोडून घ्या आणि मग कम्प्लीट करा. ठीक आहे, चला जाऊ, पेपर झाला आता. फक्त आपल्याला एक तुम्हाला चेकिंग साठी पाहिजे होते काय आन्सर, म्हणून हे देतोय. कारण प्रत्येक जण परत उद्यापर्यंत कंटिन्यू आपल्याला मेसेज येतील, सर याचा आन्सर त्याचा आन्सर, त्याच्यापेक्षा एकदा सगळ्यांना गेले म्हणजे प्रत्येक जण त्याला वाटलं तर तो चेक करू शकतो, आणि पुढच्या कामाला आपल्याला जे काही तुम्हाला पुढची एक्झाम करायची टार्गेट तर ती करू शकतो. आता सेकंड शिफ्ट मध्ये पहिला क्वेश्चन काय होता, बॉटॅनिकल नेम ऑफ क्लो किंवा लवंगाचं वनस्पतीय नाव काय. तर ते काय होतं, सिझियम अरोमॅटिकम. सिझियम अरोमॅटिकम क्लोचं सायंटिफिक नेम. त्यानंतर मुगा सिल्क, हा प्रश्न फर्स्ट शिफ्टचा जसा तसा आला होता. आसाम, मुगा सिल्क इज द ट्रेझर ऑफ, कशाचा आहे, आसामचा. 16 तारखेला क्वेश्चन होता, तो आज परत रिपीट झाला. त्यानंतर मोस्ट डिमांड मशरूम इन इंडिया, मशरूम वरती क्वेश्चन फिक्सच होते, सिल्क, सेरिकल्चर आणि मशरूम.
आता इथं बघा सेरिकल्चर वाला तुम्हाला दोन्ही पण ते टॉपिक बघून घ्यायला लावले होते. तर मोस्ट डिमांड मशरूम इन इंडिया कोणते आपलं बटन मशरूम. तसंच साऊथ ईस्ट आशियामध्ये पॅरिस्ट्रा मशरूम सगळ्यात जास्त आहे. पण आपल्याकडे जे तुम्ही आता बघा हॉटेलवर जरी जेवायला गेले तर तिथं ताटामध्ये जास्त करून बटनच भेटतं आपल्याला सगळीकडे ऑल इंडिया असेल किंवा तुम्ही जिथे फिरला असाल तिथे. त्यामुळं बटन मशरूमच आहे. त्यानंतर विच कम्युनिटी हायएस्ट एक्सपोर्ट. आता कोणती कृषी वस्तू सगळ्यात जास्त निर्यात केली जाते तर राईस आहे. म्हणजे राईस दाखवतोय. काही त्यानंतर शुगर पण आहे. पण एक ऑथेंटिक सोर्स नुसार तरी आपल्याला जे काय आताची टक्केवारी सध्या किती टक्के किती टन व्हॅल्यू आपल्याला भेटली तर त्याच्यामध्ये राईसच पहिलं दाखवतोय. त्यामुळे कम्युनिटी कोणती एक्सपोर्ट केली जाते राईस. त्यानंतर विच स्टेट इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बीटी कॉटन इन इंडिया. आता बीटी कॉटन मध्ये 66% या दोघांचं प्रमाण आहे गुजरात आणि महाराष्ट्र. पण एक ऑथेंटिक जवळपास सगळे सोर्सेस एक गुजरात दाखवून राहिले. गुजरातचे ऑलरेडी पण काही काही ठिकाणी तुम्हाला एखाद्या ठिकाणी महाराष्ट्र बघायला भेटेल. त्यामुळे 90% तरी प्रश्न उत्तर ही गुजरातच याच्यात काय बीटी कॉटन मध्ये फर्स्ट स्टेट कारण कॉटनचं प्रोडक्शन पण गुजरातचं आहे आणि त्यातल्या त्यात बीटी कॉटनचं पण गुजरातचं आहे. त्यामुळे गुजरात आणि जर 10% चेंज झालं तर महाराष्ट्र येऊ शकतात पण मेनली गुजरात. त्यानंतर एफसी अंडर विच डिपार्टमेंट. आता फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कोणत्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे कंझ्युमर अफेअर्सच्या ग्राहक मंत्रालयाच्या अंतर्गत आहे किंवा फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन याच्या अंतर्गत कंझ्युमर अफेअर्सच्या. त्यानंतर हा प्रश्न कसा होता नक्की माहित नाही कारण भरपूर जणांनी वेगवेगळा पाठवला. काही रटून क्रॉपचे डेफिनेशन काही ते कशात केलं जातं तर ह्या गोष्टी विचारल्या जातात. मग आणि दुसरं एक होतं ब्लाइंड होईल. म्हणजे हा प्रश्न नक्की त्यांना उत्तर जे वाटलं त्यानुसार सांगितलं की याचे डेफिनेशन विचारले की काही क्रॉप विचारलं होतं. तर मग रटुनिंग म्हणजे काय आपल्याला माहिती रिग्रोथ करत असतो आपण. जे क्रॉप पहिलं होतं ते कट करून परत रिग्रोथ करतो ही झालं रटुनिंगची डेफिनेशन. प्रश्न जर असा असेल तर ती रटुनिंगची डेफिनेशन होती. कशात करतात तर शुगर केन मध्ये जर ऑप्शन शुगर केन होता तर. आणि जर ब्लाइंड होईंग जर विचारला असेल म्हणजे एकदा सोईंग केल्यानंतर म्हणजे लागवड केल्यानंतर तर इमर्जन्सीच्या अगोदर कोणतं ऑपरेशन फॉरवर्ड करतो शुगर केन मध्ये तर ते ब्लाइंड होईंग असेल. म्हणजे तुम्हाला जवळपास सगळे जे ऑप्शन वाटले ते सगळे समोर दिले त्या रिलेटेड तुमचं तिथं जर शब्द कोणता असेल त्यानुसार त्याचं उत्तर आहे रटून क्रॉप. किंवा जर सोईंग पासून सोईंग प्लांटिंग केल्यानंतर इमर्जन्सी अगोदर जे ऑपरेशन होईल तर ब्लाइंड होईल. एक तर रटून किंवा ब्लाइंड होईल या दोन्हीपैकी. हरियाणा कोणत्या अॅग्रो क्लायमॅटिक झोनच्या अंतर्गत आहे तर 6 नंबर विचारला असेल तर 6व्या झोनच्या अंतर्गत. आणि ट्रान्सगँगेटिक प्लेन झोन ट्रान्सगँगेटिक प्लेन झोन मध्ये हरियाणा येतं. त्यानंतर महाराष्ट्र कोणत्या विभागाला अंतर्गत येतं अॅग्रो क्लायमॅटिक झोन 7, 9, 12 अशा 3 झोन मध्ये आपला महाराष्ट्र मोडतो. त्यातलं ईस्टर्न प्लॅटो अँड हिल झोन पूर्वेकडचा प्रदेश. वेस्टर्न प्लॅटो म्हणजे घाटाकडचा आणि वेस्ट कोस्ट म्हणजे आपला समुद्राकडचा. असे 3 झोन मध्ये आपण मोडतो. त्यातला ऑप्शन कोणता होता जर तिन्ही असतील तर ते तिन्ही होते आणि जर तिथे तिन्ही नसतील एखादंच ओळखायला आवडत एक ईस्टर्न प्लॅटो बरोबर आहे वेस्टर्न प्लॅटो पण आहे आणि वेस्ट कोस्ट समुद्राकडचा पट्टा पण आहे हे तिन्ही पण होते. मल्टिपल क्रॉपिंगचे डेफिनेशन. मल्टिपल क्रॉपिंग बद्दल काय विचारलं होतं 2 किंवा जास्त क्रॉप सेम पीस ऑफ लँड मध्ये एका कॅलेंडर इयर मध्ये लावतो त्याला मल्टिपल क्रॉपिंग म्हणतात. की आपण त्याला काय म्हणतो बहुविध क्रॉपिंग म्हणजे पीक पॅटर्न. तर त्याच्यामध्ये म्हणजे 2 पेक्षा जास्त पीक आपण एका पीस ऑफ लँड वरती किंवा एका शेतीवरती एका कॅलेंडर इयर मध्ये लावतो त्याला मल्टिपल क्रॉपिंग म्हणतात. ही डेफिनेशन जर तुम्हाला दिली असेल तिथे आणि ते कशाची ओळखायला लावलं असेल तर ती मल्टिपल क्रॉपिंगची होती. ऍसिड सॉइलचं रिक्लेमेशन त्या दिवशी अल्कलीचं विचारलं आज ऍसिडिकचं विचारलं. लाईम चुना ओके आम्लधर्मी माती सुधारण्यासाठी काय वापरतात चुना. त्यानंतर कोकोपीट व्हर्मिक्युलाइट आणि पर्लाइट यांचा रेशो विचारला होता नर्सरीसाठी तर तो 3:1:1 कोकोपीट 3 व्हर्मिक्युलाइट 1 आणि पर्लाइट 1. जर क्वेश्चनचा पॅटर्न किंवा ते स्ट्रक्चर जी लँग्वेज होती ती जर अशी असेल रेशो फॉर नर्सरी तर त्याचं उत्तर हे 3:1:1 असणार आहे. आपल्या स्कीम मध्ये आपण त्या दिवशी घेतल्यानुसार पीएमएफबीवाय ऑइल सीडचा प्रीमियम विचारला होता. तर आता ते खरीप ऑइल सीड असेल तर त्याचं उत्तर 2%. पण रब्बी ऑइल सीड असेल तर 1.5%. पण सगळ्यांचं म्हणणं होतं खरीप ऑइल सीड होतं ते. त्यामुळे खरीप ऑइल सीड असणार आहे तर 2% असणार त्याचं. पीक विमा योजना तेलबियांसाठी किती टक्के हप्ता 2%.
त्यानंतर विच कंट्री इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ मँगो. मँगो प्रोड्युसर विचारलं होतं का एक्सपोर्टर, कारण भरपूर जणांनी एक्सपोर्टर सांगितलं, काही जण म्हटले प्रोड्युसर विचारला होता. तर एक्सपोर्टर असेल तर ते मेक्सिको आहे, एक्सपोर्टर असेल तर मेक्सिको आहे. पण प्रोडक्शन मध्ये जर म्हटलं तर इंडिया होता, कारण आपल्याला खायला लागतं मग उत्पादन करत नाही, म्हणजे आपण एक्सपोर्ट करत नाही तेवढा, तर करतो पण तेवढा नाही याचं प्रमाण. एक्सपोर्टर म्हटलं तर एक नंबर मँगो येतंय. पण प्रोड्युसर जर विचारलं होतं, तुम्ही कन्फर्म असाल उत्पादनच विचारलं होतं, तर ते इंडिया आहे. त्याच्यानंतर विच कंट्री इज द लार्जेस्ट एक्सपोर्टर ऑफ शुगर. आता शुगर मध्ये किंवा आपल्या साखरेमध्ये सगळ्यांना माहिती ब्राझील. जर ब्राझीलचा दुष्काळ पडला तर आपल्या साखरेला भाव भेटतो, त्यामुळे एक नंबर कोण आहे आपलं ब्राझील. हा प्रश्न होता विच क्रॉप यूज फॉर बोथ ऑइल आणि फायबर. असं कोणतं खाल्ली की तेलबिया पीक आहे जे ऑइल आणि फायबर साठी. तर ऑइल आणि फायबर साठी सॅफ्लॉवर करडई पीक वापरलं जाते. सॅफ्लॉवर करडई पासून त्याच्यामध्ये फायबर कंटेंट जास्त, त्यामुळे फायबर पण एक्सट्रॅक्ट करतो आणि ऑइल पण आहे. तर ऑइल ऑलरेडी ऑइल साठी मेन यूज आहे. तर या दोन्ही पर्पज साठी सॅफ्लॉवर किंवा करडई उत्तर होते याचं. त्यानंतर पुढचं ग्रेप मध्ये बहार. आता प्रश्न कसा होता त्यावरती, कारण काहींनी बहार बद्दल विचारलं, काहींनी म्हणजे प्रुनिंग बद्दल सांगितलं. तर जर ग्रेप बहार म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये बहार घेणं चांगलं आहे, तर फाउंडेशन प्रुनिंग जर विचारलं असेल तर मार्च एप्रिल होतं. पण जर त्यांनी फळासाठी विचारलं होतं तुम्हाला फळाची छाटणी, तर ती जुलै ऑक्टोबर आहे. हा प्रश्न नक्की काय होता माहिती नाही, कारण भरपूर जणांनी ग्रेप बहार एवढंच टाकलं होतं. जर बहार असेल तर फाउंडेशन विचारलं असेल तर मार्च एप्रिल, आणि जर फ्रूट प्रुनिंग विचारलं असेल तर जुलै ऑक्टोबर. ह्या दोन ऑप्शन वर ते डिपेंड होतं. ठीक आहे, मग कसं होतं प्रश्न जसा असेल त्यानुसार तुम्ही उत्तर बघा. आता हे सगळे काय तर मला सांगा, मग त्यानुसार मी इथे चेंज करतो प्रश्न कसा होता तो. विच केमिकल इज यूज फॉर रेग्युलर बिअरिंग ऑफ मँगो. आता कंटिन्यू वर्षानुवर्ष म्हणजे काय होतं, कधी एक वर्षाड आंब्याला मोर येत असतो, कधी 2 वर्षाड येत असतो, तर तो रेग्युलर येण्यासाठी पॅक्लोब्युट्राझोल हे केमिकल वापरत असतात. पॅक्लोब्युट्राझोल हे त्याचं उत्तर होतं. त्यानंतर खालीलपैकी कोणता बॅक्टेरिया जो नायट्रोजन फिक्स करत नाही. आता सुडोमॉनास बघितलं होतं आपण, सुडोमॉनास आणि बॅसिलस हे काय डिनायट्रिफिकेशन प्रोसेस मध्ये होतात. बाकी नायट्रोबॅक्टर असतात किंवा मग सगळेच जेवढे काही बॅक्टेरिया नायट्रोजन फिक्सिंग करणारे अझोटोबॅक्टर ऍसिडोबॅक्टर ते होते. त्यामुळे ऑप्शन कोणत्या बाजूने होता सुडोमॉनास. त्यानंतर फिशरीचं बजेट. आता जर 2023-24 साठी तिथे जर विचारलं असेल तर ते 2248 करोड होतं मत्स्य व्यवसायासाठी. पण जर 22-23 जर विचारलं असेल तर ते 1600 करोड होतं. प्रश्न कसा होता लेटेस्ट इयरचं जर असेल आणि ऑप्शन 2248 करोड असेल तर ते त्याचं उत्तर होतं 2248. आजचे प्रश्न मल्टिपल सेंटेन्स असल्यामुळं जसे यायला पाहिजे होते, ज्या वर्डिंग मध्ये यायला पाहिजे होते तर ते आलेले नाहीये, कारण किचकट भाषा असल्यामुळे थोडे ते सगळ्या म्हणजे मेमरी बेस असल्यामुळं कमी कमी होत आलं. म्हणजे वाचले जेव्हा पेपर मध्ये होते तेव्हा आठवत होतं, नंतर बाहेर आल्यानंतर त्यातला एक एकच शब्द राहिला शेवटला आणि बाकी सगळं विसरून गेलं. त्यामुळे थोडं वर्डिंग वर पण डिपेंड आहे. विच ऑफ द फॉलोइंग क्रॉप इज यूज एज अ फूड अँड फॉडर क्रॉप. आता फूडला फॉडला तर ऑप्शन मध्ये मेज होतं, मग मका हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर लोएस्ट जर्मिनेशन टेम्परेचर फॉर व्हीट. प्रश्न असा जर असेल तर ते 4 डिग्री उत्तर होतं ऑप्शन मध्ये असेल तर. किंवा ऑप्टिमल टेम्परेचर 12 ते 25. 12 ते 25 ऑप्शन कसा होता त्यावरती याचं उत्तर आहे टेम्परेचरचं, कारण टेम्परेचर रेंज प्रत्येक ठिकाणी वेगळं असतं. त्यामुळं जर कमी जर विचारलं असेल आणि 4 ऑप्शन असेल तर ते हे होतं, आणि ऑप्टिमल रेंज 12 ते 25 डिग्री सेल्सिअस. आर्बोरिकल्चर. आता आर्बोरिकल्चरची डेफिनेशन विचारली होती, काय सांगितलं होतं त्यांनी, मॅनेजिंग अँड स्टडी श्रबचा, ट्रीचा किंवा वाईनचा किंवा वुडी प्लांटचा स्टडी करतो त्याला काय म्हणतात. श्रब झुडप, त्यानंतर ट्री आपल्या झाडांचा, वाईन वेलींचा, आणि वुडी प्लांट म्हणजे आपल्या लाकडी वनस्पतींचा, या सगळ्यांचा अभ्यास करतो त्याला आर्बोरिकल्चर म्हणतो. ते ह्याचं आन्सर होतं ट्री, वाईन, वुडी प्लांट, आर्बोरिकल्चर. शेवटचं पेज राहिले बोर्डो मिक्सचर. आणि बोर्डो मिक्सचर मध्ये त्यांनी कंपोनंट विचारले होते. कॉपर सल्फेट, लाईम आणि वॉटर, म्हणजे मोरचूत, चुना आणि पाणी, हे 3 कंटेंट येतात. मोरचूत, चुना, पाणी किंवा कॉपर सल्फेट, लाईम आणि वॉटर. झिंक डेफिशियन्सी हायली कोणत्या स्टेट मध्ये बघायला भेटते. प्रश्न जर असा असेल झिंक डेफिशियन्सी कोणत्या स्टेट मध्ये बघायला भेटते आणि
तिथे जर महाराष्ट्र ऑप्शन असेल तर ते महाराष्ट्र ब्लॅक सॉइल त्याचा आन्सर असणार आहे. का? कारण आपल्याला माहिती ब्लॅक सॉइल मध्ये नायट्रोजन आणि झिंक ह्या दोनचीच कमतरता सगळ्यात जास्त असते. त्यामुळे याचं उत्तर काय येतंय? महाराष्ट्र ब्लॅक सॉइल मध्ये कमतरता नायट्रोजन झिंकची असल्यामुळे आणि सगळ्यात जास्त काळी माती आपल्याच महाराष्ट्रात असल्यामुळे ना झिंकची कमतरता कोणत्या प्रदेशात किंवा स्टेट मध्ये, तर ते महाराष्ट्र ऑप्शन. त्यानंतर कटिंग मेथड एक प्रश्न होता तुम्हाला, त्याच्यामध्ये ऑप्शन काहीतरी मँगो होतं, त्यानंतर ग्रेप होतं. तर हा प्रश्न नीट माहित नसल्यामुळे तसं ठेवलाय. माहित असेल तर पाठवा, आपण त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ ते. ठीक आहे. त्यानंतर ट्रेनिंग आणि प्रूनिंग असा एक ऑप्शन असलेला, म्हणजे वरती स्टेटमेंट दिले होते आणि त्याच्यामधून खालच्या 5 ऑब्जेक्ट मधून ते ओळखायचं होतं का नक्की कशाबद्दल आहे. तर ते ट्रेनिंग प्रूनिंग दोन्ही होतं असं म्हणणं आहे तुमचं, पण तो प्रश्न माहित नाही नक्की. हर्ट रॉट विचारला होता शुगर बीटचा, आपण हे कव्हर केलेलं आहे. कशामुळे होतो? बोरॉन डिफिशियन्सी मुळे. हर्ट रॉट न्यूट्रिएंट डिफिशियन्सी बोरॉनची. बीटचा हृदय रॉट हा बोरॉनच्या कमतरतेमुळे. गुगल ट्रान्सलेट मध्ये असंच होतं तिथं पण. यंग लिव्ह, आता त्यांनी सांगितलं होतं यंग लिव्ह वरती कोणता मिल्ड्यू जास्त अटॅक करतो. जर ग्रेप मध्ये प्रश्न विचारला असेल तुम्हाला यंग लिव्हचा, तर त्याचा आन्सर डाउनी मिल्ड्यू असणार आहे. कारण डाउनी मिल्ड्यू वरती जेव्हा कवळी पानं असतात आणि थोडाफार पाऊस किंवा काहीतरी झालं तर त्यावेळेस डाउनी मिल्ड्यू सगळ्यात जास्त अटॅक करत असतो. यंग लिव्ह वरती डाउनी मिल्ड्यूचा लवकर अटॅक होतो. आणि शेवटचा क्वेश्चन काय आहे याच्यामध्ये? राईस मध्ये मेजर पेस्ट अटॅक कोणती करते? तर येलो स्टेम बोरर, म्हणजे आपला पिवळा स्टेम बोरर, येलो स्टेम बोरर किंवा पिवळा स्टेम बोरर जो भातामध्ये सगळ्यात जास्त प्रादुर्भाव करतो. राईस मध्ये कोणता स्टेम बोरर अटॅक करतो? तर येलो स्टेम बोरर. असे जवळपास 42-43 क्वेश्चन हे फर्स्ट शिफ्टचे आणि 31 क्वेश्चन आसपास आपल्या सेकंड शिफ्टचे आतापर्यंत आलेत. याच्या पलीकडे जर तुमच्याकडे असतील हे सोडून, तर ते नक्कीच आपला नंबर सांगतो त्याच्यावरती पाठवून द्या. 70, 28, 27, 69, 69 या नंबरवरती जर तुमच्याकडे हे सोडून जर काही प्रश्न असतील आणि त्याचे ऑप्शन असतील तर नक्की पाठवा, आपण ते ऍड ऑन करून घेऊ. आता हे जे बघितलं आपण याच्यामध्ये पूर्ण कंप्लीट केलंय, याच्यात सोडून आणखी काय? तर प्रश्न जे बघितले त्यानुसार तुम्ही तुमचा आता मार्क चेक करू शकता. ज्यांना करायचे त्यांच्यासाठी ही अनालिसिस आपण घेतलंय. हे वुमेन्स बॅच घ्या किंवा ग्रामसेवक घ्या, हे जे काही कमेंट येत आहेत तर ते आता घेणं शक्य नाही एवढ्या सगळ्या गोष्टी. कारण माझे पण आता जर जॉईनिंग आली किंवा तर मग त्यावेळेस जावं लागेल. त्यामुळे आता इथपर्यंत जे झालं तेच. इथून पुढे फक्त जास्तीत जास्त एक कट ऑफचा जे मुलांची डिमांड आहे, कट ऑफ सांगा सर, कट ऑफ किती असेल, तर तेवढं एक फक्त लेक्चर किंवा तेवढं एक फक्त तुम्हाला अंदाज देईल मी. तर त्या कट ऑफ बद्दल काय करायचे सर्वांनी, आपलं राहुरी ऍग्री अकॅडमी ही नाव तसं तुम्ही तर कॅपिटल मध्ये किंवा स्मॉल मध्ये टाईप केलं टेलिग्राम वरती राहुरी ऍग्री अकॅडमी, तर ते सर्च केल्यानंतर टेलिग्राम येईल, तिथे जॉईन करा आणि त्याच्यामध्ये उद्या आपण विभाग वाईज मार्क टाकूया. म्हणजे 140 प्लस 145 प्लस अशा टाईप आपण काय करू, प्रत्येक विभागाचा एक पोल टाकू. त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे जे तुम्हाला पडतंय हे चेक करून, आता आतापर्यंत तुमच्याकडे चेक करायला नव्हतं त्यामुळं त्या गोष्टी ठीक आहे. आज शिफ्ट पण बाकी होती, त्यामुळे सर्वांनी जेवढ्यांना जमतंय त्यांनी सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल राहुरी ऍग्री अकॅडमी जॉईन करा आणि त्याच्यावरती प्रत्येक विभाग वाईज पोल असणार आहे. तर त्या विभागामध्ये तुम्ही जिथं भरलाय ना, तर तिथेच जाऊन आणि जेवढे तुम्हाला वाटतंय की हा मला जीएस मध्ये अशा या टाईप पडतील, मराठीमध्ये 15, जीएस मध्ये 1, 10, 12, 15, तर ही अशी बेरीज करा. आणि ऍग्री मध्ये तुमचे काय 35 बरोबर येत असतील तर त्याच्या दुप्पट करा, म्हणजे 70. आणि जीएस चे आपले एक एक मार्क नाही धरायचं. जीएस चे काय 50 एक असतील किंवा 40, 60, तर ते तुमचा स्कोर जसा आहे तर तो बेरीज करा आणि तो पोल वरती आपले 130, 135 तुमचं जिथं असेल तिथं वोट करा. मग आपण याच्यावरून एक थोडासा अंदाज येईल, जास्त येत नाही अनुभव अंदाज, पण एक विभाग वाईज केल्यानंतर आपल्याला कळेल की किती मुलं कुठे, तर त्यानुसार अंदाज आल्यानंतर एक आपण कट ऑफचा अंदाज देऊ. ठीक आहे. कारण जरी नाही द्यायचं म्हटलं तरी तुम्ही तो द्यायलाच लावणार आहे, कारण तुमचं कंटिन्यू मेसेज चालत सर मग प्रकल्पग्रस्ताचं किती, एसटीचं किती, माझा हा विभाग भरला होईल का, त्यापेक्षा एक व्हिडिओ दिला की त्यानंतर मग तुमचे प्रश्न राहत नाही भरपूर सारे. त्यामुळं सर्वांनी राहुरी ऍग्री अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्याच्यामध्ये जे काही पोल दिलेले त्याच्यानुसार प्रामाणिकपणे तुमचा जो काही स्कोर येतोय तेच तिथं तुम्ही वोट करा. कारण म्हणजे अंदाज येईल, नाहीतर सगळ्यांचा अंदाज चुकेल किंवा जर जास्त तुम्ही मार्कला पोल केलं तर मग ते कट ऑफ पण जास्त जाऊन जाईल आमच्याकडे अंदाज. ठीक आहे. त्यामुळं सगळ्यांनी तो जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आपल्या युट्यूबच्या, तर ती पण तुम्ही त्या लिंक वर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. झालं पेपर बद्दल.
आता जे काय झालं पेपर बद्दल तुम्ही अभ्यास केला चांगला, ठीक आहे, पण आता त्याचं म्हणजे अवघड गेलं तर टेन्शन घेऊ नका खूप सारं, कारण एक परीक्षा सगळं ठरवत नसते. ठीक आहे, आपल्याला ते वाटतं की आपलं झालं पाहिजे, पण याच्यापेक्षा चांगलं तुमच्याकडे अजून काहीतरी असेल, त्यामुळे ते तुमचं वाट पाहतंय. कारण ऍग्रीकल्चर सगळ्यांना माहिती तुम्हाला स्कोप चांगला आहे, त्यामुळे भले हे नाही म्हटलं तर तुमची पुढची एक्झाम किंवा पुढे राहतो तर तुमच्यासाठी चांगलं लिहून ठेवलेलं असेल. त्यामुळं झालं इथपर्यंत 2-3 दिवस रिलॅक्स व्हा. त्यानंतर तुम्ही तुमचा आता अभ्यास चालू करा पुढचा. कारण ही परीक्षा इथं थांबून चालणार नाही. कारण अजून रिझल्ट लागायला वेळ आहे किंवा रिझल्ट किती महिने लागतील माहित नाही आपल्याला. त्यामुळं ज्यांचा स्कोर कमी येतोय त्यांनी अभ्यास चालू करा. ज्यांचा चांगला येतोय त्यांनी दुसऱ्या परीक्षेची आता पुढची तयारी करा. पण तुम्ही तुमचा आता पुढे अभ्यास चालू ठेवा. कारण इथे म्हणजे माझ्या बाबतीत पण सांगतो 2018 साली जेव्हा मी एक्झाम दिली एमपीएससीची, स्कोअर चांगला होता मेनचा, त्यामुळे मी रिलॅक्स झालो की ठीक आहे आपलं होतंय. इंटरव्ह्यूला पण बऱ्यापैकी मार्क आले, पण जे पाहिजे आपल्याला पॅनल बदलल्यामुळे तिथं ते ठीक आहे. तर मग या सगळ्या गोष्टीमुळे नंतर जेव्हा एखाद्या मार्कने आपला रिझल्ट जातो किंवा 2-4 मार्कने सिलेक्शन राहतं, त्यावेळेस मग तो आराम केलेला आपण जे काही 2-4 महिने, तर त्या गोष्टी आपल्याला नंतर वाटतं की नाही आपण तिथे वेळ नव्हता काढायला, कारण अजून एक्झाम आहेत पुढे. तर त्या फोकस करा तुम्हाला जी करायची ती, आणि त्यानुसार अभ्यास चालू राहू द्या. ठीक आहे. आता त्यानंतर पुढचं खूप जास्त कट ऑफ बद्दल विचार करत बसू नका. पेपर झालाय, तुम्ही तुमचा प्रामाणिकपणे अभ्यास केलाय, रिझल्ट लागल्यावर तुमचं होईल नाही होईल या सगळ्या गोष्टी कळत आपण एक कट ऑफ बद्दल अंदाज घेऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे ते राहुल ऍग्रीकल्चर टेलिग्रामवर तेवढा फक्त फोनवर जाऊ, त्या विभागावाईज तुम्ही प्रामाणिकपणे वोट करा आणि अभ्यास जो काही पुढचा तुम्ही करताय तो आता चालू करा. ठीक आहे. आणि ज्या दिवशी लिस्ट लागेल, सिलेक्शन होईल, त्यावेळेस नक्कीच मग तुम्हाला वाटलं की मला आता कृषी करायचं होतं, माझं ड्रीम तेच होतं, तर त्यावेळेस तुम्ही नक्की अभ्यास बंद करा. पुढचे 2-3 महिने जोपर्यंत फायनल येत नाही तोपर्यंत थांबू नका किंवा अभ्यास सोडू नका. ओके, धन्यवाद.